माणगावला जोताना जाताना आज काय होईल आमच्या संग असं वाटलंच नव्हतं. संध्याकाळी आवरून चाललेलो निवांत चौकात आल्यावर बघितलं की पोरांनी स्ट्रक्चर तयारच ठेवलेली आणि न्याल ती स्टँडवर वाजवत परत चौकात आणायचं आणि जाता जाता सनीदा काय नाचाला सुरुवातच केलता आणि पोरं पण काय बारकी सुट्टी देत नव्हती. स्टँडवर नुसतं पोरं पण लागली की सगळी गाड्यांवर चढून नाचायला. तिथनं स्टँडवर जाऊन स्ट्रक्चर लावलं आणि ट्रायलला गाणे लावलं. आणि पोरांनी 13 तारखेचं पण नियोजन केले आणि 26 एप्रिलला मिरवणुकीचं पण नियोजन केलं. घरात ना आवरून नुसतं इकडे काय मिरवणूक आली त्या अर्ध्या वाटत आणि बारकी पोरं पण काय ना आता सुट्टी देणार होता. वर्षाने एकदा जयंती मध्ये राडा धुडकूस करतात आणि लकीदान काय आपल्याला सोडून नाचायला सुरुवातच केलता आणि आपल्या चौकात आल्यावर लागली ती मोठ्या जोशानं नाचायला. तेवढ्यात आपल्याला कळालं की पोरांनी स्टँड ब्लॉक केल्या. ते म्हणजे काय गाड्या वाजवायला सुरुवातच केली. आणि गाड्या पळताना कोणाची भांडण झाली नाही हे एक मेन काम झालं. नाहीतर भांडण झालं सगळं वातावरण बिघडते जयंतीचं. तिथनं काही वेळानं गाड्या वाजवायला बंद केलं आणि सगळे पोरं चाललो आम्ही चौकात. कारण समाजातली सगळी लोक चौकात येऊन जमा होत्यात आणि पोरांनी केली तोवर 12 वाजता बरोबर फटाके वाजवायला सुरुवात आणि आपण आलतो बरोबर टायमिंग मध्ये. दरवर्षी प्रमाणे शिरोळची जयंती सोडून कुंभच्या जयंतीला मोन आलता. जवळपास 12:30 वाजलेलं पण इकडे पोरं पण काय नाचायचं थांबणार आणि इकडे फटाकडे पण काय सपडणार. त्यामुळे बबुलदा मी आणि सोन्यादान गाडी घेतलो आणि आम्ही चाललो माणगावला आणि जाता जाता म्हटलं हत्तीगिरात पण नाचत जायचं. पण इकडे हत्तीगिरात आलोय तेवढ्यात बघितलं काय आपल्या अगोदर लकीदा परतलो त्यांनी कधी येऊन नाचायला सुरुवात केली काय माहिती. तेवढ्यात म्हटलं आता आपण पण नाचायला सुरुवात करूया. 5 मिनिटं नाचून झाल्यावर चाललो माणगावला आणि जाता जाता रुकडीत बाबासाहेबांचं दर्शन पण घेतलं. रुकडीतनं जरा पुढे गेलो तेवढ्यात मित्राच्या गाडीत आपल्याला पेट्रोल कारण पेट्रोल पंप बंद असल्यामुळे पेट्रोल टाकायचं राहिलेलं. म्हणजे पेट्रोल दुसऱ्या गाडीतलं काढलं आणि त्या गाडीत टाकलं. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण पार्ट 2 करणार आहे. त्यासाठी तुमच्या भावाला आताच फॉलो करून घ्या कारण त्या पार्ट मध्ये माणगावातलं आणि आपल्या कुंभज मध्ये ज्योत अंगणचं व्हिडिओ असणार आहे.